ओ यू आर, हा ओ यू आर चा आवाज काय होतो? अर होतो. तो कसा होतो बघा, जेव्हा शब्दामध्ये शेवटी यायला पाहिजे. हा, ज्या वेळेस शब्दामध्ये शेवटी ओ यू आर हे 3 अक्षर सगळ्यात शेवटी येतात, त्यावेळेस आपण काय करायचं, या तिघांचा ओ यू आर या तिघांचा एकत्रित मिळून आवाज काय करायचा? अर घ्यायचा. काय घेणार? अर घ्यायचा आणि त्या शब्दाला अर हा आवाज लावून काय करायचं रे? वाचन करायचं. बरोबर? तर त्या ठिकाणी लक्ष द्या सगळ्यांनी. तर त्यातला पहिला शब्द बघा, या 3 शब्दांना उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. अशीच शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये बघायचं आणि वहीमध्ये लिहायचं. बघा, हे वाचताना कसं वाचणार? सी चा आवाज क, ओ चा आवाज अ, क अ क, ल कल. ओ यू आर चा आवाज ओ यू आर हा या शब्दामध्ये सगळ्यात शेवटी आलाय. आलाय ना शेवटी, म्हणून याला काय म्हणायचं? कलर. कलर. पहिल्यांदा या तिघांना वाचूया, नंतर या 3 अक्षरांचा एकत्रित आवाज आपण अर म्हटले, म्हणून कल अर, कलर. आलं? दुसरा शब्द बघा, बीचा आवाज माहिती तुम्हाला, काय म्हणायचं? बी. हो ऍन हॅव, व ई वी, बी हॅवी. काय आलं? बी हॅवी अर. बरोबर? चौथ्या नंबरला बिहॅवी. बघा, बिहॅवी, बिहॅवी, बिहॅव्हिअर. लक्षात तुमच्या? बिहॅव्हिअर म्हणजे काय? एखाद्या मुलाचं वागणं कसं आहे, वर्गामध्ये तो बसताना व्यवस्थित बसतो का, इतरांना बोलताना व्यवस्थित बोलतो का, अशा पद्धतीनं जे वागणं असतं त्याला इंग्रजीमध्ये बिहॅव्हिअर म्हणायचं. येतं लक्षात तुमच्या? बघा, हार्बर. काय म्हणायचं याला? हार्बर. बघा, या चौघांना एकत्रित वाचा, हार्बर. ओ यू आर चा आवाज अर, हार्बर. येतं लक्षात तुमच्या? याच्यानंतर ओ यू एस चा आवाज काय होतो रे? अस होतो. हा ओ यू एस जर समजा शब्दामध्ये सगळ्यात शेवटी आला तरच त्याला अस म्हणायचं. बरोबर आहे? नाहीतर बघा, एच ओ यू एस ई तुम्ही दाखवलं होतं. बरोबर आहे? याच्यामध्ये ओ यू एस अस आले, म्हणजे हस पण काय नाही, कारण ओ यू एस हा सगळ्यात शेवटी आहे का रे? नाही. या हाऊस मध्ये सगळ्यात शेवटी ई आलेला आहे, म्हणजे अस हा या ठिकाणी आवाज बसत नाही. बघा बघा, ओ यू एस चा आवाज अस कधी होतो? तो सगळ्यात शेवटी यायला पाहिजे. बघा इथं आहे की नाही? आहे ना? बघा, ओ चा आवाज आपण अ घेतलेला आहे, वन ड यार चा आवाज अर, वंडर. वंडर अस, वंडर. आलं लक्षात तुमच्या? वंडर. आता बघा याला आपण कसं, मार, मार्व है ना, मार्वल, मार्वल अस, मार्वलस. काय म्हणायचं याला? मार्वलस. येते लक्षात?